महाराष्ट्र कर्मचारी संघ और आईटक ने जोरदार नारेबाजी कर घाटी अस्पताल में काम कर रहे अस्थायी कर्मचारियों को स्थायी नौकरी देने की मांग की। आंदोलनकारियों ने सवाल किया है कि क्या घाटी अस्पताल में कार्यरत अस्थायी कर्मचारी सरकार के प्रिय बहनें या प्रिय भाई नहीं हैं। कोविड काल के दौरान सरकारी मेडिकल अस्पताल ने कुछ कर्मचारियों की भर्ती की थी। उन कोविड योद्धाओं को आज भी स्थायी नहीं किया गया है। प्रदर्शनकारियों की मांग है कि प्यारी बहनों और प्यारे भाइयों के तौर पर अस्थायी कर्मियों को स्थायी तौर पर नौकरी पर रखा जाए। जवळपास हे 150 कोविड योद्धे आहेत, कंत्राटी कामगार आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सेवा देतात। कोविड काळामध्ये यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून N95 मास्क नसताना, PPE किट नसताना सेवा दिली। लोकांचे रुग्णांचे डायपर बदलले, त्यांना जेवायला घातलं। यांनी याच्याबद्दल प्रशस्ती पत्र देखील दिलं याच घाटीनं। आणि आता त्याच घाटीचे बदललेले डीन स्वतःला मोदी समजतायत। या हरबडे जे ते पण मोदीच्या रस्त्यावर चाललेले आहेत। पण या दोघांनाही सांगू इच्छितो, मोदीला देखील लोकांनी झटका दिलेला आहे। तुम्ही स्वतःला मोदी समजू नका। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजून आहे। जर या कामगारांना तुम्ही, या बाबासाहेबाच्या लेकरांना जर तुम्ही कामावरून काढायच्या धमक्या देत असाल तर महाराष्ट्र कामगारी कर्मचारी संघटना ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे। आमची डीनला नम्र विनंती आहे, तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत। परंतु तुम्ही जर यांना सुट्ट्या देत नसताल आणि 2-4 सुट्ट्या घेतल्या आजारपणामुळे तर त्यांना कामावरून काढायची धमकी देत असताल आणि आता आंदोलन केलं म्हणून लोकशाहीचा अधिकार आहे आम्हाला आंदोलन करण्याचा, असं असताना हरबडे धमक्या देत आहेत की तुमचा आमचा संबंध नाही, तुम्हाला कामावरून काढून टाकतो। जर संबंध नाही तर कामावरून कसे काढू शकता तुम्ही? आणि हरबडे सर विसरले का तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना? विसरले का संविधान? आणि तुम्हीच आम्हाला विनंती करत होतात की रुग्णसेवा बाधित होऊ देऊ नका। आम्ही कधी रुग्णसेवा बाधित होऊ दिले नाही आणि म्हणून आज आमचे निदर्शन आहेत। शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचे लाडके फक्त अदानी आणि अंबानी आणि ठेकेदारच आहेत। हे सगळे लाडके नाही का? हा आमचा सवाल आहे।